नमस्कार. कॉम्प्लेक्स नंबर्स मधले कन्सेप्ट आपण आधीच्या व्हिडिओज मध्ये बघितले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मॉड्युलस, आर्ग्युमेंट वगैरे. आता काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. फर्स्ट एक्झाम्पल, राईट इन द फॉर्म ऑफ a प्लस बी आय. सो कुठलंही एखादं एक्सप्रेशन दिलं असेल मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये किंवा आय रेस टू कुठलं तरी आणखीन आय रेस टू 100 वगैरे अशा कुठल्याही फॉर्म मध्ये दिलं असेल तर ते सगळं आपण सॉल्व्ह करून त्याला a प्लस बी आय या कॉम्प्लेक्स नंबरच्या शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला एक्सप्रेस करायचं असतं. सो ही एक्सप्रेशन दिलेली आहे ती आपल्याला a प्लस बी आय मध्ये आणायची. त्यासाठी काय ॲडिशन, मल्टिप्लिकेशन जे काय असेल तिथे ते करायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. फर्स्ट एक्झाम्पल, 1 प्लस आय मायनस ब्रॅकेटमध्ये 2 मायनस 4i प्लस 5i. आता हे जस्ट ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे की आय ज्या टर्म असतात म्हणजे इमॅजिनरी टर्म इमॅजिनरी मध्ये ॲड सबट्रॅक्ट होतात अँड रिअल टर्म्स रिअल मध्ये ॲड सबट्रॅक्ट होतात, एकमेकांमध्ये होत नाही ते आपल्याला माहिती. ते सगळे इथे यूज करायचं. विच इज इक्वल टू, आता हा ब्रॅकेट सगळे ओपन करूया. 1 प्लस आय मायनस येणार मायनस 2 मायनस मायनस प्लस 4i प्लस 5i. सिंपल आहे हे, फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन असेल. 1 मायनस 2 इज मायनस 1 i 5 प्लस 10i. सो a प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये हे आलं. त्यामुळे आपण फक्त एक्सपांड केलं आणि ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला a प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये आले. दिस इज रिअल नंबर आणि दिस इज इमॅजिनरी पार्ट. सेकंड, 2 प्लस 3i इंटू 3 मायनस 5. आता इथे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबर मल्टिप्लाय केले. त्याचं मल्टिप्लिकेशन जसं रिअल नंबरचं करतो तसंच आहे, फक्त नेक्स्ट ॲडिशन सबट्रॅक्शन करताना इमॅजिनरी मध्ये, रिअल मध्ये वगैरे. सो विच इज इक्वल यात जसं रिअल नंबर मध्ये करतो तसंच 2 इंटू 3 मीन्स 6, 2 इंटू मायनस 5i मीन्स मायनस 5 इंटू 10i, then 3 into plus 3 into 3 means 9i, 3 into 5 minus 5 15 into I square, I into I ना, जसं आपण x plus y into x a plus b वगैरे असे करतो ना, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तसंच सेम इथे असतं. आता मात्र I मध्ये आणि रिअल मध्ये ऍड सबट्रॅक्ट करायचं. हिअर I square is -1, so 6 मायनस, आता मायनस 10i प्लस 9i म्हणजे किती आलं ते, ही ॲडिशन पॉसिबल आहे. सो मायनस आय आणि मायनस मायनस प्लस होईल अँड 15 बिकॉज आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 आहे ना. सो मायनस मायनस प्लस प्लस 15, सो 15 प्लस 6 इज इक्वल टू 21 मायनस आय. आणि हा का कॉम्पॅक्ट फॉर्म आहे a प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये आलं. दिस इज रिअल अँड दिस इज इमॅजिनरी पार्ट. नेक्स्ट एक्झाम्पल, 2 प्लस आय अपॉन 1 मायनस आय इंटू 3 प्लस आय. आता इथे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन वगैरे कॉम्बिनेशन आहे. सो डिनॉमिनेटरला सिंगल कॉम्प्लेक्स नंबर नाही, तो आधी आपण आणायचा आहे. त्यासाठी डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आधी करून घेऊ. त्यानंतर मग ते ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये होईल. मग ते सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायला लागतं, तर रॅशनलायझेशन करायला लागतं वगैरे. ते सगळं नेक्स्ट स्टेपला येईल. पण आधी इथे हा जो दोन ब्रॅकेट आहेत त्याचा आधी आपल्याला एक नंबर करून घ्यायला लागेल. मग तो x अपॉन y या फॉर्म मध्ये तिथे दिसेल. सो विच इज इक्वल टू 2 प्लस आय, न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सो 1 इंटू 3 मीन्स 3, 1 इंटू आय प्लस आय मायनस 1 इंटू 3 मायनस 3i आणि मायनस 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 आय स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 3 I मायनस 3i मीन्स मायनस 2i आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 आहे आणि हे मायनस 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 प्लस झालं. सो प्लस 1. सो 3 प्लस 1 इज इक्वल टू 4. सो 2 प्लस आय अपॉन 4 मायनस 2i. पण दिस इज नॉट लास्ट नंबर. a प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचे. अजूनही ते डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये, x अपॉन y च्या फॉर्म मध्ये. सो आपण हाफ वे आलेलो आहे, सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. पण अजून जस्ट a प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये नाही, x अपॉन y च्या फॉर्म मध्ये. ते जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर डिव्हिजन कशी होते दोन कॉम्प्लेक्स नंबरची, कसं सिम्प्लिफाय होतं हे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलंय. तो कन्सेप्ट आपण इथे रॅशनलायझेशन इथे यूज करणार. सो विच इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 4 मायनस 2i. रॅशनलायझेशन मध्ये काय करणार आपण आता, इथे मायनस साइन असेल तर त्याचा अपोजिट साइन यूज करून तो ब्रॅकेट मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचा. सो 4 प्लस 2i ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं.
हे काय करायचं म्हणजे मग हा a मायनस बी आणि a प्लस बी असे ते दोन फॅक्टर्स येतात आणि मग त्याचा a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होईल आणि मग तो रिअल नंबर होईल डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये रिअल नंबर झाला तर काही हरकत नाही, तो ॲज अ मल्टिप्लिकेशन म्हणून घेता येतो. कंप्लीट डिनॉमिनेटर जर रिअल नंबर असेल तर तो त्याचा डिनॉमिनेटर आहे असं म्हणू शकतो, पण डिनॉमिनेटर मध्ये जर आय असेल तर तो a प्लस बी आय ह्या फॉर्म मध्ये नाही, त्याला आपल्याला असं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागतं. सो विच इज इक्वल टू, आता या दोघांचं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करूया न्यूमरेटरच्या आणि डिनॉमिनेटरच्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, बिकॉज दिस इज a मायनस बी आय अँड दिस इज a प्लस बी आय. म्हणजे काय येणार a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. न्यूमरेटरच्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करूया. 2 into 4 means 8. त्याच्यानंतर 2 plus 2i means 2 into 2 4i. Then I into 4 means 4i. सगळं प्लसच आहे. प्लस 2 into i प्लस 2i स्क्वेअर. हे न्यूमरेटर आपण सिम्प्लिफाय केला. डिनॉमिनेटर काय a minus b a plus b, so a square means 4 square minus b square. b square काय आहे 2i. कंप्लीट 2i चा स्क्वेअर येणार, म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि i चा स्क्वेअर असणार. न्यूमरेटर काय सिम्प्लिफाय करायला बघूया. 8 4 plus 4 8 plus 8i मायनस इथे 2 आहेत आणि i स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1, त्यामुळे मायनस होणार आहे. -1 into 2, so -2 upon 4 square means 16 minus 2i square means 4 and i square. I square is equal to -1. So minus minus plus करून टाकणार आपण नेक्स्ट स्टेपला. So 8 minus 2 means 6 plus 8i upon 16 plus 4, so 20. So that implies 6 plus 8i. अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो upon 20, कारण 2 कॉमन दिसतोय बघा सगळीकडे. हाच नंबर ठेवला तरी हरकत नाही, पण 2 कॉमन दिसतोय तो आपण तो कॅन्सल करून टाकू. 2 ने सगळीकडे डिवाइड होईल, मग किती राहील इथे 3 प्लस 2 into 4. 2 4s are 8 ना, त्यामुळे ते 4 राहिले इथे आणि अपॉन 10 राहिले. आता हा a प्लस bi च्या फॉर्म मधला नंबर आहे का, तर आहे, बिकॉज डिनॉमिनेटरला नुसता रिअल नंबर आहे. नुसता रिअल नंबर आहे म्हणजे काय, तो हा फ्रॅक्शन आहे असं आपण म्हणू शकतो आणि तो a प्लस bi च्या फॉर्म मध्ये आहे. सो आपण असं लिहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल 3/10 प्लस 4/10i. So this is in the form of a plus bi. डिनॉमिनेटर मध्ये i असेल तर चालणार नाही. न्यूमरेटरचा i डिनोट कॉम्प्लेक्स नंबर. So this is real part, this is imaginary part of complex number. And a plus bi च्या फॉर्म मध्ये आपण इथे एक्सप्रेस केलेलं आहे. हे सगळं आपण प्रॉपर्टीज बघत होतो ॲडिशन सबट्रॅक्शनच्या वगैरे, तेव्हा बघितलंच आहे की कसं सिम्प्लिफाय करायचं ते. सिंपल एक्झाम्पल्स आहेत, फक्त सिम्प्लिफाय करत जायचं आणि या फॉर्म मध्ये लिहायचं. नेक्स्ट एक्झाम्पल सेम हेडिंग आहे. 4i raised to 40 minus 5i raised to 35 plus 6i raised to 17 plus 2. आता i च्या पॉवर बघितले तर खूप जास्त आहे, 35 40 वगैरे, आणि i इज इक्वल टू काय असतं रूट ऑफ -1. सो आपण इतक्या पॉवर ते काही मल्टिप्लिकेशन करून ते चेक करत बसणार नाही. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की i ची कुठलीही पॉवर घ्या, त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज किती असतात, ओन्ली 4 पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. त्यापैकी i raised to 4n ह्या फॉर्म मध्ये असेल, मीन्स 4 च्या मल्टिपल मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू येते +1 ही व्हॅल्यू येते. म्हणजे 4 8 12 16 अशी कुठलीही पॉवर असेल 4 च्या मल्टिपल मध्ये इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतं. सो ऑलवेज व्हॅल्यू काय येणार आहे, +1 असणार आहे. i raised to 4n +1 असेल मीन्स 4n +1 म्हणजे 4 च्या मल्टिपल मध्ये +1 म्हणजे 5 असेल 9 असेल 13 असेल 17 असेल, या सगळ्या पॉवर यांची व्हॅल्यू काय येते तर +i येते. देन i raised to 4n +2 असेल, देन -1 येते. i raised to 4n +3 असेल, इथे -i येते. सो 4n +3 म्हणजे 4 + 3 म्हणजे 7 असेल, किंवा 12 + 3 म्हणजे 15 असेल, तर ह्या सगळ्यांसाठी व्हॅल्यू काय येणार आहे, -i येणार आहे. सो हे फॉर्म्युले आपण इथे डायरेक्ट अप्लाय करून ही जी पॉवर आहे ती नक्की 4n पॉवर आहे का 4n +2 आहे तर ते बघायचं फक्त, आणि ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करायची. सो दिस इज इक्वल टू 4 into i raised to 40, i raised to 40 4n आहे कारण 4 च्या पटीत आहे ना. सो 4n मीन्स काय येणार, त्याची व्हॅल्यू 1 -5 into i raised to 35 कुठे बसतंय बघूया, ऍडजस्ट होतंय. 35 म्हणजे 32 ला भाग जातो 4 ने,
32 च्या पुढे 35 3 आहे म्हणजे 4n प्लस 3. सो 4n प्लस 3 मीन्स इथे मायनस आय येणार त्याची व्हॅल्यू प्लस 6 इंटू आय रेस टू 17 आहे 16 ला भाग जातो 4 म्हणजे 4n झालं 16 म्हणजे आणि 16 प्लस 1 म्हणजे 4n प्लस 1 17 त्याची व्हॅल्यू किती दिली प्लस आय प्लस 2 आता हे सगळं फक्त कॅल्क्युलेट करून बघूया किती येते so which is equal to 4 minus minus plus 5 into I plus 6I आणि हे प्लस 2 तर ऍडिशन सबट्रॅक्शन आहे फक्त सो रिअल मध्ये इमॅजिनरी मध्ये 6 प्लस 11I आणि हे a प्लस bi च्या फॉर्म मध्ये आलेले आहे सो इतकं सिंपल आहे ते आणि इतक्या फास्ट तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता त्यासाठी या 4 व्हॅल्यूज फक्त लक्षात ठेवा कारण आय च्या कुठल्याही पॉवर तुम्ही कन्सिडर केली तरी फक्त या 4 व्हॅल्यूज मध्येच त्या पॉवर किती जे काही आन्सर आहे ते व्हेरी होत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही a प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये आणण्याची जी काही एक्झाम्पल्स आहेत ते अगदी सिंपल आहेत ती अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता